नाही, तुम्ही टाळ्या थांबवणार नाही आणि मग मी पण थांबून राहीन आणि नाशिकला कशी जाईल. आमचा ना करार आहे, करार. कुठे गेल्या आपल्या बोंद्रे मॅडम रणरागिणी. माझ्या ना सगळ्यात फेवरेट ना, आणि ज्यांनी करून दाखवलं सिरियसली, मतलब सगळे जेंट्स करतात, एवढा मोठा ग्रुप ऑल ओव्हर इंडिया पसरलेला, पण इनके जैसी कोई नहीं. आणि तुम्ही इतके भाग्यवान आहात, तुमच्यापैकी बऱ्याचशा, आणि ज्या त्यांच्या ग्रुपमध्ये नाहीये तरी सुद्धा त्या म्हणजे काय म्हणतात ते बाहेरच्या असलं तरी स्वतःच्याच मुलांसारखं सांभाळ करतात. त्यामुळे हॅट्स ऑफ टू हर. आणि खूप 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 अभिमान आहे. आणि हे आता ठरूनच गेलेलं आहे की वुमन्स डेला 7 तारखेला रात्री मी औरंगाबादला पोहोचणार, 8 तारखेला तुम्हाला भेटणार. मला तुमच्या सगळ्यांचे महागुरु किशोर अय्यर सरांचा व्हॉट्सअप म्हणजे व्हॉइस मेसेज आला की मॅडम तुमची वेळ हवी आहे. मी त्यांना तेच उत्तर दिलं की हा प्रश्न आणि हे इन्व्हिटेशनची आवश्यकताच नसते, की मी इथे ऑलरेडी असतेच. मला सांगायची आणि इन्व्हाइट करायची 8 तारखेला आवश्यकताच नाही, कारण खूप खूप आधीच बोंद्रे मॅडमनी बोलवलेलंच असतं आणि मी येणारच असते. त्यामुळे एक छोटीशी कविता वाचून, तुम्हाला वाटत आपण फोन हातात धरून का बोलतात मॅडम, कारण एक छोटीशी कविता तुम्हा सर्वांसाठी, आपल्या सर्वांसाठी जी आहे, जे आपण आपल्याला, जे कोणी नवीन असतील, जुन्या असतील, ज्या काही रँकवर असतील, सगळ्यांनी मिळून आपल्या कामातनं आपल्याला ते प्रूव्ह करायचंय. ज्यांनी केलेलं आहे त्यांच्यासाठी अभिनंदन, पण अजूनही पुढच्या स्टेप्स आपल्याला जायचं आहे. म्हणून तुम्हा सगळ्यांसाठी यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण आता नायर मॅडम सांगून गेल्या ना की तुमची तब्येत स्वतः आधी जपणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. तर ह्या सगळ्या महिला इथे मांडी घालून एवढा वेळ बसू शकणार आहेत, यासाठी यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण आहे ना, खुर्चीवर किती तास बसू शकता. आणि ह्या पण आहेत, माझं लक्ष नाही गेलं, या पण आहेत की ज्या ते तुमच्या हेल्थचं प्रतीक आहे. माहितीये की तुम्ही मांडी घालून तासन तास बसू शकताय. ज्यांना सहज बसता येते त्यांना वाटेल काय मॅडम बोलतायत, पण ज्यांना सहज बसता येत नसेल त्यांना हे लक्षात येईल की किती मोठं काम तुम्ही करताय. तेव्हा एकदा यांच्यासाठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. बरोबर आहे की नाही, पटतंय की नाही है ना. तर एका छोट्याशा कवितेने मी सुरुवात करते. जन्म घेऊन कित्येक नाती जोडतेस तू. बरोबर, जन्म घेऊन कित्येक नाती जोडतेस तू, जन्म देऊन कित्येक नाती निर्मितेस तू. जन्म घेऊन कित्येक नाती जोडतेस तू, जन्म देऊन कित्येक नाती निर्मितेस तू. नको रडू स्त्री जन्मा ही तुझी कहाणी असं म्हणून है ना. बऱ्याच बायकांना ती सवय असते की नको रडू स्त्री जन्मा ही तुझी कहाणी असं म्हणून. शोध घे स्वतःचा एक नवी कहाणी लिही तू. आणि ती लिहिण्यासाठी तुमच्या बरोबर माय लाईफस्टाईल सारखा एवढा जोरदार प्लॅटफॉर्म आहे. नवी कहाणी लिही तू. घर आणि करिअर तारेवरची कसरत करतेस तू. ज्या नाही करत आहेत त्यांनी आजपासून ती कसरत चालू करा. 21व्या शतकामधील सुपर वुमन तू. जरी तुम्ही या बिझनेस नसाल करत, काही असेल तरीही तुम्ही सुपर वुमनच आहात. ते कसं ते नंतर सांगते है ना. रक्षण आरक्षण हे आक्रोश सोड तू. आपल्याला नाही आहे गरज महिलांच्या आरक्षणाची,
आपण कुठल्याही बाबतीत कमी नाही आहोत. आपल्याला आरक्षणाची गरज नाहीये आणि आपलं कोणीतरी रक्षण करेल हीही आपल्याला गरज नाहीये. आपल्या पुढच्या पिढ्यांना, पुढच्या मुलींना त्यांच्या स्वतःच्या रक्षणासाठी तयार करण्याची जबाबदारी तुमची आणि आमची आहे. सोड रक्षण आणि आरक्षण, तू उठ चल. यशाच्या शिखराची साथ आहे ती ऐक तू, जी आम्ही तुम्हाला साथ घालायला आलोय यशाच्या शिखराची. आज आम्ही लोक ज्या यशाच्या शिखरावर आहोत, इथे संपत नाही कहाणी, पण ज्या शिखरावर आहोत तिथे तुम्हाला साथ घालण्यासाठी आम्ही आलो आहोत ना. एक दिवस तरी स्वतःच्या अस्तित्वाचा साजरा कर तू, म्हणजे आजचा दिवस. ऍक्च्युअली तुम्हाला सांगू, हे महिला दिवस काही नाही, 365 दिवस आपलेच आहेत. आपण नसू ना तर काहीच कुणाचे दिवस नाही. बरोबर आहे की नाही? पट्ट की नाही? आपण नसू तर काहीच कुणाचे दिवस नाहीयेत. एक दिवस तरी स्वतःच्या अस्तित्वाचा साजरा कर तू, है ना. आणि एका गाण्याने आपण पुढे इथे आहेत ना, है ना. विठुराया आता त्यांनी मला दिला, किती छान. पण रुक्मिणीच्या साठी काहीतरी छान आहे, ते ऐका, है ना. 2 ओळी हव्यात आपल्याला. आणि तुम्ही बघा तुमच्यात स्वतःत किती ताकद आहे. तुमचं अस्तित्व नसेल तर कुणाचंच अस्तित्व नाहीये. टाळ्या वाजवू शकता. कमी लेखू नका. तुमच्यामुळेच, जर रुक्मिणीमुळे वैकुंठाचा भार चालला असेल तर तुमच्यामुळे तुमच्या संसाराचा सगळा गाडा चालू आहे. एक दिवस बसून बघा घरात, एक दिवस झोपून बघा, एक दिवस झोपून राहून बघा, संसार पूर्ण घर कोलमडून जाईल. जातं की नाही? तर तुमच्यातच ती ताकद आहे, तुमच्यातच ती पॉवर आहे. त्या पॉवरला ओळखणं खूप आवश्यक आहे. बऱ्याच जणींना विचारलं जातं ना, तुम्ही काय करता, विचारतात ना लोक, तुम्ही काय करता, है ना. हा बिझनेस तुमच्या आयुष्यात येण्याआधी जेव्हा तुम्ही काही करत नव्हतात, म्हणजे काय तुम्ही सांगायचं, नाही नाही मी तर काहीच करत नाही, मी हाऊसवाईफ आहे. अरे लग्न करून तुम्हाला आणलं तुमच्या नवऱ्याने, तुमच्या घराने नाही. त्यामुळे तुम्ही घराची वाईफ नाही आहात, तुम्ही तुमच्या नवऱ्याची बायको आहात. बरोबर आहे की नाही? घरी आल्या आल्या मुलं होण्याआधी तुम्ही सासू सासऱ्यांचा, नणंद दिराचा सांभाळ करत असता, तर तुम्ही त्या घराची वाईफ कशी होऊ शकता? आजपासून सगळ्यांनी स्वतःला हाऊसवाईफ न मानता होम मेकर म्हणजे काय? घर बनवणारी मी स्त्री आहे, हे अभिमानाने सांगा. कधीच प्रॉब्लेम काय होतो माहितीये ना, आपल्याला कमी लेखण्यासाठी, आपल्याला कसं काहीच जमत नाही हे सांगण्यासाठी चिक्कार लोक कावळ्यांसारखी टपून बसलेली आहेत. बरोबर आहे की नाही? नवरा सुद्धा किती वेळा तुमचा नसेल, माझाही नाही, पण जनरल नवरे असे असतात की जिथे मिळेल तिथे अपमान करण्याची संधी सोडत नाही. मी कुठल्याही
आता आज इथे पुरुष नाही आहेत, हे दोन्ही सोडल्यास म्हणून मी बिंदास बोलतेय. पण कुठल्याही नवऱ्याच्या अगेन्स्ट नाहीये मी, कारण दोघंही इक्वली इम्पॉर्टंट आहे, बरोबर आहे ना. पण तरी सुद्धा हे बायकांच्या वाट्याला कायम येत आहे. तू गप ग, तुला काही कळत नाही. मी तुम्हाला सांगू, जर तुमची मुलं लहान आहेत, समजा शाळेत जात आहेत, तर त्यांना शाळेसाठी तयार करणं आणि शिक्षण म्हणजे पुस्तकी शिक्षण सोडून द्या, पण आई जे शिकवते ना मुलाला, घरापासून संस्कारांपासून आई जे शिकवते ते जगात कोणीही शिकवू शकत नाही. आई जे संस्कार करते ते वाटतं तुम्हाला कोणीही बाहेर करेल ते संस्कार नाही करू शकत. त्यामुळे स्वतःचं अस्तित्व ओळखा, स्वतःची ताकद ओळखा, स्वतःचा काय म्हणू तुमच्या अंगातलं पोटेन्शियल ओळखा आणि त्याप्रमाणे कामाला लागा. ज्या काम करतायत त्यांनी अधिक जोमाने कामाला लागा. ज्या आता बिझनेसमध्ये काम करत नाहीयेत त्यांनी कामाला लागा. आणि तुमच्या बरोबर एक रणरागिणी, तुमचा हात जस्ट पुढे द्यायची गरज आहे, तो हात पकडून तुम्हाला नेण्यासाठी सदैव तयार आहे. मला आज काही जणी अशा एकदम आतमध्ये गेल्या की हे मॅडम म्हणतात ते काय आहे, खरोखर आहे काय. पण मी तुम्हाला सांगते माझ्या अनुभवावरून हे खरंच आहे ना. आजपासून कोणालाही तुम्ही स्वतः एवढ्या उंच बना की कोणालाही तुमचा अपमान करण्याची संधी मिळताच कामा नये. माझी आई 4-11, मी जेव्हा या बिझनेसमध्ये नव्हते तेव्हा मी हे सगळं अनुभवलेलं आहे. खरंच सांगते सगळं अनुभवलेलं आहे, समाजाकडून, घरातनं, मोठ्यांकडनं. आणि सुरुवातीला असं व्हायचं की मी जोशात होते की बिझनेस करायचा आहे, पण पैसा काही सुरुवातीला अगदी त्या काळात 20 वर्षापूर्वी मी मृणाल फणसळकर या बिझनेसमध्ये, हा बिझनेस मी म्हणजे आधीचं मॉड्यूल धरून आणि आताचं 11 वर्ष असं टोटल धरून 20 वर्ष या बिझनेसमध्ये आहे. डे 1 पासून जोरदार काम करून त्या काळात असं एवढं दृश्य दिसतच नव्हतं. एकटी मी असायचे आपली झेंडा घेऊन, बायकांचा झेंडा माझ्या एकटीच्या हातात असायचा, कोणी नसायचं ना. पण मी तेव्हाच ठरवलं होतं की एक दिवस येईल ज्या दिवशी पूर्ण हॉल महिलांनी भरलेला असेल आणि त्या दिवशी त्या महिलांसमोर मी स्पीच करेन. आणि तेवढंच नाही, नुसती स्पीच करून नाही भागणार, तर माझ्यासारख्या रणरागिणी निर्माण करण्यासाठी मी मदत करेन. असं त्यातल्या तुम्ही आहात काय? तर स्वतःला हाऊसवाईफ मानणं बंद करा. जर तुमची मुलं लहान आहेत तर त्यांना शिकवताय तुम्ही, त्यांना संस्कार देताय तुम्ही. जेव्हा मुलं मोठी होतात, समजा इंजिनिअरिंग मेडिकलला गेली ना, तर ती मुलं मेडिकलला गेली, इंजिनिअरिंगला गेली, त्याचं 100% श्रेय तुमच्याकडे असतं. कारण तुम्ही त्यांच्या जेवणाच्या खाण्याच्या सगळ्या वेळा किंवा बऱ्याच आया मुलं अभ्यास करत असतात त्यांच्या बरोबर बसून राहतात की हा झोपू नये, त्याला वेळोवेळी चहा देणं, कॉफी देणं, ती त्याला किंवा तिला, हे करता की नाही तुम्ही? यस. मग तुमचं महत्व कमी होऊ शकतं का? हॅलो, एवढा हळू आवाजात बोलतात तर मी शकते ना माईक पचन. हा, एवढ्या त्या बोंद्रे मॅडम पण अगदी एमबीच्या देठापासून ओरडत होत्या आणि तुम्ही हो हो बोलत राहा. कशा होणार रणरागिणी तुम्ही? छावा पिक्चर बघितला की नाही? यस. येसुबाईंचं महत्व संभाजी महाराजांपेक्षा काही कमी होतं नाही. जे जोरदार ते बाहेर जाऊन लढले, पण या घरातून त्यांना जो सपोर्ट करत होता. आपल्यातली प्रत्येक बाई ही जिजाबाई येसुबाईंपेक्षा कमी नाहीये, हे स्वतः पहिलं तुम्ही जाणार पाहिजे. बऱ्याच बायकांना असं वाटतं थोडे दिवस केला पण नाही हो, ते लोक नाही म्हणतात हो, नाही होत.
असं बऱ्याच बायकांना वाटत असतं. पण ते केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. बरोबर आहे की नाही? लोक नाही म्हणतील काय प्रॉब्लेम नाही, लोक मला पण नाही म्हणाली होती. मी जर त्यावेळेला लोकांचं नाही ऐकून जर बिझनेस सोडून दिला असता तर मी आज या पोझिशनला उभी असते का? मला डोळ्यासमोर ठेवा, बोंद्रे मॅडमना डोळ्यासमोर ठेवा आणि कैक रागिणी आहेत त्यांना डोळ्यासमोर ठेवा. आज तुम्हाला जे प्रॉब्लेम होत असतील त्याच्यातनंच आम्ही सगळ्या पण गेलेल्या आहोत. काय बोंद्रे मॅडम, तुम्हाला पण लोक नाही म्हणाली होती की नाही? प्रत्येक इथे जितकी माणसं सक्सेसफुल आहेत, जेवढ्या कामयाबी महिला आहेत, त्या सगळ्यांना सुरुवातीला लोकांचं नाही ऐकावं लागलं होतं. परंतु ते सोडून आपलं बघा, किती जणांनी अरेंज मॅरेज केलंय? अरेंज मॅरेज किती ना? हो भरपूर. वा वा, सगळ्या सालस मुली बायका होत्या बहुतेक. म्हणजे लव्ह मॅरेज करणाऱ्या हे नसतात, म्हणजे मी त्यातली एक आहे लव्ह मॅरेज वाली. पण अगदी सालस की आई वडील जो बघून देतील त्यांच्याबरोबर करायचं. बरोबर. त्यावेळी कांदे पोह्याचा प्रोग्राम झाले की नाही? कांदे पोहे खाल्ले, खिलवले आणि नकार आले, पचवले की नाही? त्यावेळी असं वाटलं का मरू दादा नाहीच लग्न करायचं, जाऊ दे तिकडे बोलतो, असं बोलल्यात काय? नाही की नाही? हो का नाही? तरी सुद्धा पुढच्या कांद्या पोह्यांची तयारी करत राहिलो आहोत. त्यावेळी ही साडी नेसली होती म्हणून कदाचित नकार आला. आता ही साडी नेसू. त्यावेळी साडी नेसली म्हणून नकार आला, आता यावेळी ड्रेस घालून बघूया. असं विविध ट्राय केलं की नाही? आणि त्याच्यानंतर कोणीतरी एक सापडला जो तुम्हाला हो म्हणाला आणि तुमचं लग्न झालं. तसं सेम या बिझनेस मध्ये पण म्हणतील ना, नाही त्याच्यात काय फरक पडतो, तू नहीं तो और सही, कोई फरक नहीं पडता, मुझे ये बिजनेस करना है, मैं आगे बढ़ती रहूंगी. मला पण तुम्हाला काय वाटतं, मी सुरुवातीपासून व्यवस्थित प्लॅन दाखवला असेल की नसेल? का नाही दाखवलेला? नाही, मी प्लॅन शिकून लगेचच मी प्लॅन दाखवायला सुरुवात केली. अतिशय उत्कृष्ट प्लॅन दाखवत होते, तरीही लोक नाही म्हणत होती. तर आता हा माझा प्रॉब्लेम आहे का? त्याला समजत नाहीये, म्हणजे तिला दाखवण्याचे ते दिवसच नव्हते, त्यालाच दाखवत होते. तर त्या काळात ती कोणी नसायचीच, म्हणजे तिला मी प्लॅन दाखवू आणि कोणीतरी नेटवर्क मध्ये किंवा डायरेक्ट सेलिंग मध्ये इंटरेस्ट घेईल असं फार कमी चित्र होतं. त्यामुळे ज्याला प्लॅन दाखवला तो हो म्हणाला तर ठीक, नाही म्हणाला तू तेरे रास्ते में मेरे रास्ते, लेकिन मैं कामयाब बन के दिखाऊंगी. असं करून आणि काय केलं माहिती का मी? तुम्ही पण करा. जे लोक नाही म्हणाले ना त्यांना डायरीत नोंद करून ठेवली. तू नाही म्हणालेस ना, ठीक आहे, तुझं त्याच्यानंतर किती मोठा उद्धार होतोय ते मी पण बघतो. या बिझनेसला नाही म्हणालास आणि काहीतरी भयंकर भव्य दिव्य करतोयस का? काही नाही करायचं. म्हणजे काय की तू काहीच करत नाहीयेस, तर तुझ्यासाठी मी कशाला थांबू? मी बिझनेस करत राहणार. आणि मग नंतर असं झालं ना, जेव्हा सक्सेसफुल झाले ना आणि 2-10 यायला लागले, 2-10 यायला लागले, 2-10 यायला लागले, काहीच वाटलं नाही तुम्हाला? 2-10 तुम्ही टाळ्या वाजत नाही तोपर्यंत येत होईल. 2-10 येत नव्हते तोपर्यंत मी पाठ सोडली नाही. आणि 2-10 एकदा कंटिन्युअस 2-10 यायला लागले की मग ऍक्च्युअल लाईफ चालू होतं. मग त्याच्यानंतर बऱ्याच साऱ्या आज ते बोलण्याचा वेळ नाही, पण तरी सुद्धा त्याच्यानंतर बऱ्याच साऱ्या फॉरेन टूर्स हे ते झालं, अजूनही होतात. तर जेव्हा मी अशी कुठेतरी उंचावर गेले ना, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल पॅरिसला गेले होते तेव्हा आयफल टॉवरवर जेव्हा गेले, तुम्हाला माहिती असेल की नसेल मला माहित नाही, पण जेवढ्या चाणाक्ष बहिणी असतील त्यानंतर जाऊन सर्च करतील किंवा कोणाला तरी विचारतील. आयफेल टॉवरला जेव्हा गेले आणि तेव्हा खाली बघत होते ना, त्यावेळी मला ते सगळे असे छोटे छोटे दगड दिसले. कोण दगड? जे नाही म्हणा
ऍक्च्युली आज मैं ऊपर आसमान नीचे आज मैं आगे जमाना है पीछे आज मैं ऊपर आसमान नीचे हे सगळं येण्यासाठी आज मध्येच सोडून चालत नाही. बरोबर आहे की नाही? मी नेहमी सगळ्यांना एक एक्झाम्पल देते, तुम्ही पण कदाचित ऐकलं असाल. ज्यावेळी समजलं तुम्हाला की तुम्ही प्रेग्नंट आहात, ज्यावेळी समजलं है ना की पोटात एक नवा जीव जन्माला येतोय, सुरुवातीला सगळं छान होतं का? आलमेल एकदम वा 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 असं होतं काय? नाही ना, बसता येत नव्हतं, उठता येत नव्हतं, उलट्यांनी तर परेशान झालं होतं. बरोबर आहे की नाही? काय खाता येत नाही, पिता येत नाही, झालं होतं की नव्हतं? तर तुम्ही एकदम कोणतरी वेगळ्या सुपर वुमन वेगळ्या घरात आलेल्या, काहीच चाललं नाही असं है ना. एवढ्या उलट्या होत होत्या, सगळं होत होतं, काहीच खायला जात नव्हतं. तिथे घरामध्ये दुसऱ्या कोणीतरी फोडणी दिली तरी इथे त्रास होत होता, हो की नाही? त्यावेळी काय केलं? नको बाई, आता जाऊ दे, नकोच नकोच ते असं केलं कोणी? एका तरी बाई असं करते? असं नाही ना. नाही तसंच आहे हो. नंतर का नाही केलं? तो सगळा त्रास 9 महिने सहन केला. का केला? कारण 9 महिन्यानंतर हातात जे बाळ येणार होतं ते आधीपासून दिसत होतं. या जे काय होईल ते 9 महिने ढकलूया, पण 9 महिन्यानंतर हातात सुरेख गोंडस आपलं स्वतःच बाळ येणार. बरोबर? सेम गोष्ट हा बिझनेस सुरू करताना काय 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 आय ग होई ग होईल. लोक नाही म्हणतील, अशा नाही म्हणतील ना जे अगदी थोबाडीत दिल्यासारखं वाटेल. पण आपल्याला काय करायचंय? आपल्याला ते 2 वर्षानंतर जे 2-10 येणार आहेत, 2-10 येणार आहेत, 2-10 येणार आहेत, 2-10 येणार आहेत, 2-10 येणार आहेत. लाईफ असं होणार. त्यामुळे आपल्याला कितीही काहीही झालं, नको येते जाऊ पद्धत करूया असं करायचं नाही तर बिचारे आपलं अरे असं नाही करायचं, असं नसतं. पुढे जाऊन सगळं चांगलं होतं, हो म्हणणारी लोक भेटतात, असं तसं बिचारे आपला कंठशोष करतच आहे. नाही मी जाऊ दे, नको. जर यशस्वी व्हायचं असेल आणि ह्याच फील्ड मध्ये असं नाही हो कुठे बरं हे नको म्हणून तर काय बाहेर काय मोठे फुलांचे साड्या घातलेत का तुमच्यासाठी? उलट ह्याच्यासारखा दुसरा बिझनेस नाही लाईफ मध्ये. तुमचं सगळं सांभाळून आणि जे आपण अदरवाईज पटल करत असतो, मगाशी किती बोलवत्या त्या बिचाऱ्या, किती बोलाल हा, ते अदरवाईज फुकटची करत असतो ना, ते बिझनेस साठी करा ना. बिझनेस साठी करा, पैसा यायला सुरुवात होईल. किती जणींना असं वाटतं आपण पण असं सोन्याने म्हटलेलं पाहिजे, सोनं पाहिजे. किती जणींना वाटतं का? नाही वाटत इथं? अयो मागच्याच नाहीच वाटतं. काय वाटतं तुम्हाला? चांदी हवी? सोनं घ्यावंसं वाटणं हे प्रत्येक बाईच्या हृदयातली गोष्ट आहे, इन्क्लुडिंग मी. मला पण वाटतं. बरोबर आहे ना? मग ते सोनं घेणं हे असं नवरा सांगेल तेव्हा घेऊ, आता नाही, नंतर घेऊ, नंतर नाही, परत घेऊ, किंवा दिवाळीला घेऊ. दिवाळी ती कधी येतच नाही. दिवाळीला घेऊ, पुढच्या दिवाळीला घेऊ, पुढच्या दिवाळीला घेऊ, आपापल्या वाट बघतो. अशी जर सिच्युएशन नको असेल आणि एनी टाइम दिवाळी, एनी टाइम जाऊन काहीही खरेदी करू शकाल पाहिजे असं वाटत असेल तर हा बिझनेस करणं अनिवार्य आहे. तर माझं उदाहरण सांगते मी की असं जे आपण मिरची कोथिंबीर घ्यायला जातो की नाही, मिरची कोथिंबीर जातो, रेग्युलर जातो, तसं माझं एक शॉप आहे ठाण्यामध्ये.
त्रिभुवनदास भीमजी झवेरी, औरंगाबादमध्ये आहे की नाही मला माहिती. EBZ एकदम म्हणजे सोन्यातलं विश्वसनीय नाव आणि सुंदर डिझाईन्स आणि सगळं. तर एकदा मी वरती हे असणार होता GPS, मी लवकर पोचलेले, मला शेवटी शेअरिंगला पोचायचं होतं, लवकर पोचलेले. तर म्हटलं तर काय टाइमपास करूया, देखो पैसा है ना तो ये सारा सुचता है ना. तर मी ठरवलं चला जरा TBZ मध्ये जाऊन जस्ट राऊंड मारूया, काहीच घ्यायचं नाही आपल्याला, पण जस्ट राऊंड मारूया. आणि जस्ट राऊंड मारायला गेले आणि त्या मुली पण हुशार असतात. त्या मुली पण म्हणतात की मॅम घेऊ नका, बघायला काय जात आहे. त्यांना बरोबर माहिती असतं काय दाखवायचं, कोणाला दाखवायचं, काय करायचं, बिझनेस कसा आणायचा, असे चाणाक्ष आपण पाहिजे. तर त्या मुली मॅडम बघा तर खरं, आलाच आत तर बघून तर घ्या, जाताय कशाला, बघून तर घ्या, घेऊ नका, काय फरक पडतो. आणि मी गेले, त्यांनी दाखवायला सुरुवात केली आणि हे नाही दुसरं एक सुंदर कडं होतं कंगन आणि मला ते प्रचंड आवडले. आता विचार करा, मी सहज आतमध्ये गेली आहे, काहीही विचार नाही, काही ऑकेजन पण नाही की काही खरेदी करायचंय, अशी सिच्युएशन असताना मी आत गेले, मला ते कडं आवडलं. मी पर्स पण इव्हन गाडीत ठेवलेली होती, मी नुसतीच गेले होते आणि ते एवढं आवडलं. आणि या बिझनेसची ताकद एवढी की मी बाहेर गेले, मी एक फोन केला आपलं फॉर्मॅलिटी की घेऊ का, मला आवडले. त्यांना माहिती आहे घ्यायचं काय, देणार म्हणजे काय, घेऊ का म्हणजे ऑलरेडी घेऊन पण झालं असेल, पण आपल्यापर्यंत येता फरक काय पडतो, घ्यायचं तर घे. तर मी गेले बाहेर, पर्समधनं माझं कार्ड आणलं आणि कार्ड स्वाईप करायला दिलं आणि 5 मिनिटाच्या आत मी ते जवळजवळ 2.5 ते 3 लाखाचं त्याग केला. ते कडं होतं. अयो आपण असं चांगलं खायला. अशी सिच्युएशन किती बायकांना आपल्या आयुष्यात आलेली हवी आहे. आता कसे सगळे आधी विचारलं सोनं आवडतं का, नाही आवडत. अशी सिच्युएशन की आपल्या मनाचे आपण मालक म्हणजे मालकीण. हे एक सोन्याचं झालं म्हणजे मोठं झालं. बाकी छोटं तर तुम्ही समजूच शकता, साड्या बिड्या तर अगदी मामूली, केव्हाही वाटलं कधीही घेतलं. खरेदी हा बायकांचा अगदी सगळ्यात मोठा वीक पॉइंट आहे ना, आहे का नाही. एवढ्या कमी आवाजातला आहे म्हणजे काही होणार नाही हो. तुमच्यासमोर ड्रीम हवं की तो पैसा आल्यावर करायचं काय नाही. तो वरचा म्हणतो काय करायचं, हिला देऊन हिला काहीच घ्यायचं नाही. माझ्यावरती वरच्याला असं वाटलं नाही, त्याला माहिती होतं की हिला देऊ तेवढं ही काहीतरी करेल, देऊ तेवढं काहीतरी करेल. आधी आपल्याला त्याला दाखवायला लागतं की आमची लायकी ती आहे. तू जर एवढे पैसे द्यायचा विचार करतोयस तर आमची ती लायकी आहे हे दाखवायला लागतं की तो इतना छप्पर फाड़ के देता है कि आपको बोलना पड़ता है थैंक यू थैंक यू थैंक यू थैंक यू. मैंने ये नहीं बोला कि बस बस बस, मैं बस कभी नहीं बोलती. क्यों बोलूंगी, है ना. 2-10 2-10 चा कॉन्सेप्ट माहिती आहे ना. 2-10 एव्हरी वीक 210. वाटत राहतं लोक काय बोलतील. आणि आपल्या घरात एक सॉलिड कॅरेक्टर असतं, सगळ्यांच्या असेल असं नाही. त्या कॅरेक्टर बद्दल माझे काही म्हणणं नाही. हा तरीही सांगते, म्हणजे माझ्या बरोबर 30 वर्ष आम्ही एकत्र फॅमिलीमध्ये राहतो. माझ्या सासूबाई आणि आम्ही सगळे एकत्र राहतो. तरीही काही घरांमध्ये स्पेसिफिक असतात. काय करायचंय तुला बाहेर जाऊन, माझा मुलगा कमवतो ना, तुला काय करायचंय, तू घरी बस, मुलं सांभाळ, अशा सांगणाऱ्या असतात. इथे काही सासू असतील तर क्षमस्व, तुम्ही बोलत नसाल. इतरांबद्दल मी बोलते, इतरांबद्दल बोलते. आणि मग तुझी मुलं मी कशाला सांभाळू, तू जातेस मीटिंगला. आणि आपल्या मीटिंग जनरली रात्री असतात, रात्री यायला उशीर होतो जनरली. आता तर ते सिच्युएशन ती बदलली, माझ्या वेळी खूपच होती. मी सगळे जेंट्स
मग कुणीतरी काहीतरी बोलतं की काय करते तुमची सून बाहेरच असते कायम, काय करते एवढी बाहेर असते आणि सगळ्या जेंट्स मध्ये दिसते, बऱ्याच वेळेला दिसते है ना. आणि मग इकडून बोंबार्डिंग चालू होत, मी नाही सांभाळणार तुझी मुलं, मला नको, तू घरात बस. किती जणींना असे अनुभव येत आहेत. सगळ्या जणी अशा लाजतात, असं बोलायचं नसतं, असं चार चौघात बोलायचं नसतं, पण मला माहिती आहे चार चौघीत असं बोलायचं नसतं. मग काय होतं, गडबड होते ना तिथे. मग लोक काय म्हणतात, मॅडम तुम्ही एवढं करू शकलात कारण तुमच्या सासूबाई चांगल्या होत्या, आम्ही नाही करू शकत कारण आमच्या सासूबाई खट. असं बोलतात. आपल्या बायकांना ना एक एकदम जबरदस्त सवय असते, ती का करू शकते कारण तिला काय प्रॉब्लेम नाहीये, आणि मी का नाही करू शकत कारण मला काय प्रॉब्लेम आहे की नाही. सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्माईल आलंय, असं बोलतात की नाही, अहो ती काय, तिला काय करायला जाते, तिला काय प्रॉब्लेम आहे, पण मला किती प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम सगळीकडेच असतात. आपण त्या प्रॉब्लेमवर सोल्युशन काढता की नाही हा मुद्दा आहे. सोल्युशन पाहिजे, सोल्युशन पाहिजे का? ज्यांच्या कोणाच्या घरात असतील नसतील तर तुम्हाला पुढच्या बायकांना द्यायला सोल्युशन पाहिजे. जितके काही कमवाल ना सुरुवातीला, जितके काही कमवाल त्यातले 10% तरी सासूच्या हातात टेकवा. बाकीच्या 90 मध्ये जे काही मॅनेज करा, पण 10% तरी सासूबाईंच्या हातात टेकवा आणि सांगा ही अमाऊंट सुरुवातीला छोटी असू शकते, सांगा हे घरात नाही वापरायचे, हे तुम्ही स्वतःसाठी वापरा. आई आनंद होईल की नाही सासूबाईंना. मग थोडे थोडे द्यायला सुरुवात केल्यानंतर पण एकदम म्हणजे काय म्हणतात ते शपथ घेऊन हे 10% दर वेळेला सासूबाईंना द्या. मग काय म्हणतील सासूबाई, अरे तुझी मुलं काही तुझीच आहेत का, माझ्या पण मुलाची मुलं आहेत, काय प्रॉब्लेम आहे, मी घरी बसून सांभाळली तर काय प्रॉब्लेम आहे, मी सांभाळेन तुझा. म्युझिकमुळे खुश जाऊन टाळ्या वाजवल्या तर मी बोललेल्यावर खुश होऊन टाळ्या वाजवल्या. आणि मग अशाच मोठ्या मोठ्या होत राहा, पण ज्या शिडीवरनं चढायचं ते वर गेल्यानंतर शिडीला ढकलून नाही द्यायचं है ना. ज्या दिवशी 2-10 कितीही जे काही यायला लागतील, जास्त यायला लागतील, तेव्हा आपण त्याचे 10% सासूबाईंच्या हातावर ठेवा. सासूबाईंना मध्ये मध्ये शॉपिंगला न्या, मध्ये मध्ये फिरायला न्या है ना. हे केलं ना तो वरचा पण जे तुम्हाला हवंय ना वरच्याकडनं ते तुम्ही आधी द्यायला सुरुवात करा. आधी द्या. वरचा बघत असतो, वरच्याचा अकाउंटंट एकदम परफेक्ट असतो, तो वरचा तुम्हाला द्यायला सुरुवात करेल. तरी पण असं होतं की लोक बोलतात, आधी लोक बोलतात है ना, मग नंतर काय काय वाईट. आणि पुरुषांना काय होतं की बाईच्या कॅरेक्टरवर बोलायला गेलं की बाई मागे येते. त्यांचं एकच काम असतं तुम्हाला मागे खेचणं, आणि म्हणून मग कॅरेक्टरवर बोलायला सुरुवात करतात. तरीही तुम्ही ऐकलं नाही, तरीही तुम्ही करत राहिलात की शेवटी तुम्ही जेव्हा कामयाब होता, सक्सेसफुल होता, यशस्वी होता, त्यावेळी तीच माणसं तुमच्यासमोर टाळ्या वाजवायला येतात. हा माझा अनुभव आहे. दुसरं गाणं म्हणून रोज सकाळी घरातनं बाहेर पडताना बरीच सारी गाणी येते, नंतर कधीतरी पुन्हा भेटू तेव्हा, पण हे एक गाणं ऐकून रोज बाहेर पडा. रोज कराल है ना. हे गाणं तुम्हाला, मला माझ्या त्या स्ट्रगलच्या काळात या गाण्याने खूप सपोर्ट केलेला, तो तुम्हाला पण करेल. ऐकू yes. पहिल्यापासून एक एक शब्द आहे का. लोग कहेंगे लोगों का काम है कहना, छोड़ो बेकार की
बातों में कहीं बीत न जाए रहना। लक्षात आलं? लोक काहीही बोलतील, उनका काम है कहना, लेकिन हम उनका सुन के कभी भी हमने रुकना नहीं है. परत एकदा एका मिनिटासाठी लावतो. उनका काम है कहना, छोड़ो बेकार की बातों में कहीं बीत न जाए रहना। कुछ तो लोग कहेंगे। याच्या पुढच्या ओळी आहेत त्या तुम्ही नंतर ऐका की सीता भी यहाँ बदनाम हुई है ना, तो हम किस झाड़ की मूली है, लेकिन फिर भी यहाँ से जाने के बाद ये याद रखना है की आपल्याला कोणीही निंदा कोणीही वंदा माय लाईफस्टाईल करणं हाच आमचा धंदा. आणि इथे तुम्हाला येऊन ना जे स्वतः केलेलं नाहीये ते कोणीही करायला सांगत नाही. जे मी केलंय तेच तुम्हाला सांगते. त्यामुळे आज मी ज्या पोझिशनला आहे त्या पोझिशनला तुम्ही पण लवकरच याल. त्यामुळे जाता जाता फायनल, कारण आम्हाला आता पोचायचं आहे, नाशिकला निघायचं आहे. जाता जाता मी बऱ्याच वेळेला गाण्यांमधनं सांगायचा प्रयत्न करते जे मला सांगायचं आहे, कारण त्याच्यातनं ते मेंदूत अतिशय सबकॉन्शियस माइंडमध्ये पोचतं. म्हणून जाता जाता मेरे साथ साथ आसमां से आगे चल, तुझे पुकारना है तेरा आने वाला पल. तू मेरे साथ साथ आसमां से आगे चल, तुझे पुकारना है तेरा आने वाला पल. नई है मंजिलें, नए हैं रास्ते, नया नया सफर है तेरे वास्ते. नई नई है जिंदगी. नई जिंदगी मतलब अमीरी की जिंदगी, खुशहाली की जिंदगी, कामयाबी की जिंदगी आपकी राह देख रही है. आप सिर्फ आपको हमारे साथ चलते रहना है, चलते रहना है, चलते रहना है. बीच में खड्डे आए, बीच में एक्सप्रेसवे आए, जो भी आए हमारे साथ चलते रहना है, चलते रहना है, चलते रहना है. विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद, जय माय लाइफस्टाइल, जय जय माय लाइफस्टाइल.